प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्मार्ट स्टडी विथ रवींद्र निशाने सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक मनस्वी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच उद्यापासून सुरू होणाऱ्या नूतन वर्षानिमित्त तुम्हाला सर्वांना 2026 च्या मनपूर्वक शुभेच्छा। या ठिकाणी आज मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे 4 गणिताची उदाहरणं। या 4 गणिताच्या उदाहरणं जी आहेत ती स्कॉलरशिप तसेच पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी उदाहरणे आहेत आणि या यूट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। तर या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर किती। आता आपल्याला या ठिकाणी चौरसाच्या कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर किती हे काढायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला चौरस माहिती पाहिजे, त्याचबरोबर चौरसाचे गुणधर्म माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी आपण जर एक छोटासा असा चौरस जर काढला आपण, तर या ठिकाणी आपल्याला चौरसाचे गुणधर्म हे लक्षात येतील। तर चौरसाचे गुणधर्म आहेत की चौरसाच्या चारही बाजू या सारख्याच असतात, त्याचबरोबर चौरसाचे जे कोन असतात ते काटकोन असतात। प्रत्येक कोन हा सारख्याच मापाचा असतो, तो 90 अंश मापाचा असतो। या ठिकाणी आपण जर एक कर्ण काढला असा, तर कर्ण काढल्यानंतर हा 90 अंशाचा कोन आहे, या ठिकाणी सुद्धा हा 90 अंशाचा कोन आहे आणि या ठिकाणी सुद्धा हा 90 अंशाचा कोन आहे। परंतु हा कर्ण काढल्यामुळे या 90 अंशाच्या कोनाचे 2 भाग झालेले आहेत, म्हणजे या ठिकाणी 2 भाग झाल्यामुळे हा झालेला आहे 45 अंशाचा आणि हा झालेला आहे इकडं 45 अंशाचा, हा सुद्धा इकडं 45 अंशाचा आणि हा सुद्धा इकडं 45 अंशाचा। मग या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर काढत असताना 45 90 अंशाचं जे प्रमेय आहे हे माहिती असणं आवश्यक आहे। तर 45 90चं जे प्रमेय आहे ते सांगतं की चौरसाची बाजू ही कर्णाच्या 1/2 पट असते। चौरसाची बाजू ही, मग या ठिकाणी बाजू ही म्हणजे बरोबर, बाजू ही बरोबर कर्णाच्या, मग कर्णाच्या च्या म्हणजे गुणाकार, कर्णाच्या 1/2 पट असते। या ठिकाणी बाजू बरोबर कर्णाच्या 1/2 पट, म्हणजे याचा अर्थ असा झाला की हा जो कर्ण आहे या ठिकाणी 1/2 ला गुणुले आहे, इकडे येताना भागिले होईल, म्हणजे हे होईल बाजू भागिले कर्ण। तर या ठिकाणी होईल बाजू भागिले कर्ण आणि याचं होईल 1/2, म्हणजे बाजूचे जर कर्णाशी गुणोत्तर विचारले तर ते होईल 1/2 आणि मग या ठिकाणी आपल्याला कर्णाचे विचारले आहे, या ठिकाणी आपल्याला कर्णाचे गुणोत्तर विचारले आहे। मग कर्णाचे गुणोत्तर विचारले असल्यामुळे आपल्याला कर्ण अगोदर घेणं गरजेचं आहे। मग या ठिकाणी आपण जर कर्ण भागिले बाजू बरोबर असं जर घेतलं तर आपल्याला अगोदर या ठिकाणी कर्णी 2 अगोदर घेणं गरजेचं आहे आणि खाली 1। तर याचं जर गुणोत्तर जर लिहिलं आपण कर्णाचे बाजूशी असलेले गुणोत्तर, तर ते होईल कर्णी 2:1। मग या ठिकाणी कर्णाचे त्याच्या बाजूशी असलेले गुणोत्तर आपल्याला विचारलं आहे, तर ते येईल कर्णी 2:1 आणि बाजूचे कर्णाशी जर विचारलं तर ते येईल 1/2। जर बाजूचे कर्णाशी विचारलं तर ते येईल 1/2 आणि कर्णाचे बाजूशी विचारलं तर ते येईल कर्णी 2:1। या ठिकाणी पुन्हा एक दुसरं उदाहरण आहे की जे आपण जी म्हणतो परिमाणे, एकके यावर आधारित उदाहरण आहे। या ठिकाणी एक अपूर्णांकामध्ये किलोमीटर आपल्याला दिलेला आहे, तर या ठिकाणी या 5.1/8 किलोमीटरचं मीटरमध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे। मीटरमध्ये रूपांतर करत असताना या 5 किलोमीटरचं
5000 मीटर होईल, कारण 1000 मीटरचा होतो 1 किलोमीटर, म्हणून या ठिकाणी 5000 मीटर होईल. आणि राहिला विषय फक्त 1/8चा, तर 1/8ला जर आपण 1000 मीटरने गुणलं तर 8 एक 8, 8 एक 8, उरला 2, आणि या ठिकाणी 8 दुने 16, उरला 4, आणि 8 पंचे 40, तर याचं येईल 125. मग हे 125 या 5000 मध्ये ऍड जर केले तर त्याचं उत्तर येईल 5125 मीटर. 5125 मीटर. म्हणजे या ठिकाणी 5.1/8 याची जी मीटर मध्ये रूपांतर आहे ते येईल 5125 मीटर. आता बघा, या ठिकाणी एक व्यावहारिक गणितावर आधारित उदाहरण आहे की जे आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनुभवास भेटतं. तर एका रकमेचे सरळ व्याजाने 10.15% दराने दाम चौपट होण्यास किती वर्षे लागतील? एक रक्कम आहे आणि ती आपल्याला सांगितलेली नाही त्यांनी, फक्त या ठिकाणी 15% दर दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की दाम हे चौपट झालं पाहिजे. मग अशा उदाहरणामध्ये कसं सोडवायचं? कुठंच काही दिसत नाही, फक्त दर दिसतोय. तर या ठिकाणी आपण जर थोडासा प्रयत्न केला, स्वतःचं थोडंसं डोकं जर चालवलं तर आपण या ठिकाणी उत्तर हे काढू शकतो. तर या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की आपण अशा परिस्थितीत 100 मुद्दल मानायची असते आणि त्याच्यावरून आपण ते उत्तर हे काढायचं असतं. जर आपण समजा 100 रुपये मुद्दल जर गाय धरली तर त्यांचं असं म्हणणं आहे की या 100ची चौपट कधी होईल, 100ची चौपट किती वर्षानं होईल असा प्रश्न विचारलेला आहे. मग 100ची चौपट याचा अर्थ त्यांचं म्हणणं असं आहे की व्याज 300, व्याज किती 300, व्याज 300 आणि मुद्दल 100 असे दोन्ही मिळून 400 कधी भेटतील, 400 कधी भेटतील, म्हणजे दाम चौपट कसं होईल? तर या ठिकाणी आपण जर हे सोडवलं तर बघा, सरळ व्याजाचं जर सूत्र वापरलं तर सरळ व्याज बरोबर मुदक अपॉन 100 किंवा मुदक भागिले 100. तर या ठिकाणी सरळ व्याज आपल्याला 300 पाहिजे. किती पाहिजे? 300 पाहिजे. बरोबर 300 सरळ व्याज पाहिजे आपल्याला. आणि मुद्दल किती आहे आपली? तर 100 रुपये मुद्दल आहे. आणि या ठिकाणी दर आपल्याला त्यांनी दिलेला आहे, दर आपल्याला त्यांनी दिलेला आहे 15%चा. टक्के शब्द वापरल्यामुळे 100 आणि क म्हणजे काळ, क म्हणजे काळ. तर या ठिकाणी 100 गेले 300 बरोबर 15 गुणुले क म्हणजे 15 गुणुले काळ राहिला फक्त. 15 गुणुले क म्हणजे काळ. तर काळाला 15 गुणुले आहे तिकडे येताना भागिले होतील, तर या ठिकाणी होईल 300 भागिले 15, 15 एक 15 बरोबर क म्हणजे काळ. 15 एक 15, 15 दुने 30, म्हणजे काळ बरोबर येईल 20 वर्ष. काळ बरोबर किती येईल रे? 20 वर्ष. मग काळ बरोबर 20 वर्षे. म्हणजे कोणतीही जर मुद्दल असेल तर तिचे दाम चौपट होण्यासाठी आपल्याला 20 वर्षे लागतील. तर या ठिकाणी पुन्हा पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे. पुढचं उदाहरण आहे 2/13 भागिले 44/65 बरोबर 1/22. तर 1 ची किंमत काढा. आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर हे आहे 2/13 आणि हे भागिले आहे 44/65, म्हणजे अपूर्णांक दिलेला आहे. तर या 44/65चा रेसिप्रोकल करणं गरजेचं आहे, कारण भागाकाराची क्रिया अपूर्णांकामध्ये आहे. तर या ठिकाणी रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी होईल गुणाकाराची क्रिया, या ठिकाणी येतील 65 आणि या ठिकाणी येतील 44, म्हणजे उलटा होईल, तो रेसिप्रोकल होईल. बरोबर 1/22. तर या ठिकाणी 13 एक 13 आणि 13 पाची 65, 2 एक 2 आणि 22, 22 दुने 44 किंवा 2 22 44. याची व्हॅल्यू आली 5/22 आणि इकडे आली बरोबर 1/22. यांचा तिरकस गुणाकार जर केला तर बघा काय येतंय ते 22 गुणुले 5 बरोबर
22 गुणुले 5 बरोबर 22 गुणुले 5 बरोबर 22 गुणुले x 22 गुणुले x हा 22 तिकडे गुणुले आहे, इकडे येताना भागिले होईल. तर या ठिकाणी बघा 22 गुणुले 5 भागिले 22 22 एक 22 22 एक 22 तर x ची किंमत येईल 5 x ची किंमत येईल 5. मग x बरोबर 5 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. तर या ठिकाणी चारही उदाहरणे सोडून झालेले आहेत. या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देतो आणि शेवटी जाता जाता इतकंच म्हणतो, जय जवान जय किसान.